एका झटक्यात खामेनेईचा वंश संपवला. मुलगी, नातू आणि जावई ठार. इराणमध्ये हाहाकार. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेत. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मारले गेलेत. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. त्यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावलं जात होतं. शेवटी अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केला. इराणी मीडियावर आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्या चालवल्या जातात. अमेरिकेकडूनही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला. 40 दिवसांचा दुखवटा इराणमध्ये जाहीर करण्यात आला. यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केली. काल अमेरिकेकडून इराणवर थेट हल्ला करण्यात आला. इस्रायल आणि अमेरिका यांनी मिळून हा हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही जिवंत राहिलं नाही. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी कुटुंब एकत्र होते. लहान मुलेही ठार झाल्याची माहिती आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांची मुलगी, जावई, सून यांचं निधन झालं. यासोबतच आयातुल्ला अली खामेनेई यांच्या नातवाचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. इराणमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी जगाला धक्का दिला. इराणमधील लोकांना आपले स्वातंत्र्य परत मिळाल्याचे डोनाल्ड ट्रम्पांनी म्हटलं. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे तपासलं असता आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृतदेह डोनाल्ड यांना दाखवण्यात आला. अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे आयातुल्ला अली खामेनेई यांना धमक्या देताना दिसले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.